काळे आहात की गोरे आहात, तुम्ही कसे दिसता, तुम्ही बुटके आहात की उंच आहात, तुम्ही कुठल्या जातीचे अथवा धर्माचे आहात, तुम्ही गरीब आहात की श्रीमंत आहात, याला कोणताही अर्थ नाही. तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करा. तुमचा आत्मविश्वास प्रबळ ठेवून कोणतेही सामाजिक जाणीवेतून काम केल्यास यश निश्चित मिळते. समाजात ध्येय निश्चित करून यश मिळवल्यास समाजाकडून सत्कार केला जातो. त्यावेळी कोणताही न्यूनगंड न बाळगता कार्य करत राहा. यश तुमचंच आहे, असं आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार शहराध्यक्ष तथा माजी महापौर प्रशांत जगताप यांनी दिलाय. आरोग्य विद्या प्रसारक मंडळ पुणे यांच्या वतीनं आयोजित तिसरा राज्यस्तरीय विश्वास पुरस्कार वितरण सोहळा नोबेल HMA भवन या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विचारपीठावर पुणे पदवीधर जिल्हाध्यक्ष प्रवीण आल्हाट, किरण गाडेकर, आरोग्य विद्या प्रसारक मंडळ विश्वस्त अध्यक्ष प्रसाद कोदरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रशांत जगताप यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नागरिकांना राज्यस्तरीय विश्वास पुरस्कार देऊन गौरवण्यात आलाय. यामध्ये क्रीडा विश्वास पुरस्कार विजय कोदरे, नारी शक्ती विश्वास पुरस्कार अश्विनी शेवाळे, कृषी विश्वास पुरस्कार सागर मेमाणे, सामाजिक विश्वास पुरस्कार डॉक्टर गणेश राग, कला विश्वास पुरस्कार RJ अभय, आरोग्य विश्वास पुरस्कार स्वाती आंबेकर, उद्योग विश्वास पुरस्कार महेश जाधव यांना प्रदान करण्यात आलाय. त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कुणाल ठाकरे, प्रतीक कांबळे, सागर बोलाखे यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचं नियोजन प्रसाद शिंदे, तीर्थराज शिंदे, प्रफुल्ल कोदरे, विजय साळवे, महेश गुले, दर्शन इशी, संदीप मेमाणे, नम्रता बारवकर, प्रथमेश देवकर, गौरी तावरे, पांडुरंग बन्नर, प्रतीक्षा चव्हाण यांनी केलंय. सूत्रसंचालन सावली थोपटे यांनी केलंय, तर आभार नम्रता बारवकर यांनी मानले. यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेऊन आपल्या कलागुणांना वाव देत उत्कृष्ट सादरीकरण करून मनोरंजन केले. सांस्कृतिक कार्यक्रमात RJ अभय यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन करत विविध विषयात मनोरंजन केले. आरोग्य विद्या प्रसारक मंडळ आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय विश्वास पुरस्कारासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष तथा माजी महापौर प्रशांत जगताप आणि कार्यक्रमाचे मुख्य आयोजक तथा आरोग्य विद्या प्रसारक मंडळ विश्वस्त अध्यक्ष ॲडव्होकेट प्रसाद कोदरे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे. हडपसरमधील विद्या प्रसारक मंडळ या आमचे सहकारी प्रसादजी कोदरे यांच्या संस्थेच्या वतीने हडपसर किंवा हडपसर पंचकृषीतल्या तमाम क्रीडा, कृषी तथा सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मंडळींचा सन्मान करण्यात आलेला आहे. इथं तब्बल 10 व्यक्तींना सन्मानित करण्यात आलेलं आहे. मी विद्या प्रसारक मंडळाचं मनापासून कौतुक करतो. माझे सहकारी ॲडव्होकेट प्रसादजी कोदरे यांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून कौतुक करतो. त्याचं कारण असं आहे, हडपसर वाढतंय, पुणे वाढतंय, राज्य वाढतंय, देश सुद्धा वाढतोय. ज्या शहराची लोकसंख्या 70 लाख आहे, ज्या हडपसरची हडपसर विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या साधारणतः 12 ते 15 लाख आहे, त्याच्यामधील 10 लोकांचा सत्कार तो अर्थात हडपसरच्या नागरिकांचा सत्कार आहे. हा प्रातिनिधिक स्वरूपातला सत्कार हा निश्चित ज्यांनी उत्तम कार्य केले त्यांचं आत्मबल वाढवणार आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन इतर मंडळी सामाजिक क्षेत्रामध्ये येण्यासाठी निश्चित या ठिकाणी उत्सुक होतील किंवा ते सहभागी सुद्धा होतील याची मला खात्री आहे. या सगळ्या पुरस्कारांचं मी मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो. पुन्हा एकदा प्रसादला त्यांच्या कार्यकर्ता मनापासून शुभेच्छा देतो. हडपसर वाढतंय, पण हडपसर वाढत असताना हडपसरची प्रगती होत असताना याच विविध क्षेत्रातील मान्यवरांचं योगदान सुद्धा आहे. यांनी या हडपसरची उंची वाढवण्याकरता आपापल्या क्षेत्रात जे काही कामकाज केले, जे योगदान दिलं, त्याच्यामुळे आज हडपसर हे एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचले असं म्हणजे स्पष्ट आहे. काल हडपसरमध्ये हडपसर विधानसभा मतदारसंघाच्या आधीच वानवडी पोलीस स्टेशनचे PI API वेदांजी गायकवाड यांच्यावर कोणी हल्ला झाला. ते एक भांडण सोडवण्यासाठी ड्युटीवर नसताना सुद्धा त्यांचं सामाजिक नाही का जे काही भान ते योग्य होतं ते भांडण सोडवण्यासाठी रस्त्यावर थांबले. तिथल्या आरोपींनी त्यांच्यावर कोणी प्राणघातक हल्ला केला. हा काही एकच नाही का इन्सिडेंट नाही, या घटना सातत्याने घडत आहेत. मुळातच गायकवाडची वाचते ही ईश्वराची कृपा आहे, पण दुर्दैवाने शहरामध्ये या वर्षामध्ये 3.5 ते 4,000 कोटीचं ड्रग्ज सापडलं. या शहरामध्ये पोर्शे प्रकरण घडलं. म्हणजे आरोपींचे रक्ताचे नमुने बदलण्यापासून कायदा सुव्यवस्था धाब्यावर ठेवण्याचं काम हे आता अलीकडच्या काळात वाढतंय. राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे सपशेल अपयशी ठरलेले आहेत. आताची एकनाथजी शिंदे, अजितदादांची आणि देवेंद्र फडणवीस यांची युती ही राज्याला आणि पुण्यासाठी मारक आहे असं मला या ठिकाणी वाटतं. त्यामुळे गुन्हेगारीकरण जर थांबवायचं असेल तर या गृहमंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घेण्यात यावा आणि राज्यपालांनी राष्ट्रपती राजवट लावून हे सरकार बरखास्त करावं हीच आमची मागणी राहील. योजना नको, सुरक्षित बहीण योजना पाहिजे.
कारण की 1500 रुपयांनी काय उदरनिर्वाह होणार नाहीये. सुरक्षितता पाहिजे. आता मी मगाशीच बोलले, चिमुरडी 4 वर्षाच्या जर मुलीवर अत्याचार होत असेल तर कुठं सुरक्षित आहे? आणि आपण म्हणतो की मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवा. आता ह्या मॅडम यांना सेल्फ डिफेन्स शिकवलं. 25-30 वर्षाचा नराधम आला, 2 हात धरले, पाय धरले, काय करणार आहे मॅडम? सेल्फ डिफेन्स जरी शिकवलं, ह्या लहान 4 ते 5 वर्षाच्या मुलांना आपण म्हणून सेल्फ डिफेन्स शिकवा, लाडकी बहीण याचा काही उपयोग नाहीये. तर आपल्या समाजात आपण म्हणजे सुधारणा घडवली पाहिजे. आपल्या म्हणजे जे प्रशासन चाललेलं आहे, हे जे राज्य लेवलवर असतील किंवा देश लेवलवर असतील, आपण त्वरित ऍक्शन घेतली पाहिजे. मगाशी आपले महापौर बोलले की त्या मुस्लिम कंट्रीमध्ये लगेच ऍक्शन घेतली जाते. पहिलं आपलं छत्रपती शासन होतं, लगेच मुलगं कापलं जायचं, सर बोटं छाटली जायचे, डोळे काढले जायचे. त्वरित ऍक्शन घेतली तर पुन्हा गुन्हा करणार नाही. जो गुन्हा एकदा गुन्हा घडलाय, आता हे आपलं कोलकात्याचं झालं म्हणा किंवा बदलापूरचं झालं, लगेच का तुम्ही फाशी दिली नाही? एकाला फाशी दिली, एकाला दगडाने ठेचून मारा ना, नेक्स्ट माणूस करणार नाही. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आरोग्य विद्या प्रसारक मंडळ पुणेतर्फे आज 3रा राज्यस्तरीय विश्वास पुरस्कार 2024 साजरा करण्यात आला. आज विविध क्षेत्रामधील मान्यवरांनी जे काम केलेलं आहे त्यांच्या कामाचे एक पोचपावती आम्ही त्यांना दिलेली आहे. सदर कामामुळे समाजासाठी एक नवी दिशा आणि प्रेरणादायी असेल ते काम करत आहे. आपण विविध क्षेत्रामध्ये जे पुरस्कार वाटलेत त्याच्यामध्ये कृषी पुरस्कार, क्रीडा पुरस्कार, समाजभूषण असतील, आरोग्य असतील आणि ज्ञानगंगा शैक्षणिक पुरस्कार या सगळ्यांना आपण पुरस्कार दिलेला. आमच्या संस्थेचा नेहमी प्रयत्न आहे की सामाजिक वाटचालीकडे जात असताना समाजाची सेवा घडावी आणि त्यातून एक समाजामध्ये एक उन्नतपणा निर्माण व्हावा आणि असंच आम्ही दरवर्षी नेहमी प्रयत्न करतो. ह्या वर्षी 3रा विश्वस्तरीय राज्यस्तरीय पुरस्कार येथे जाहीर करण्यात आलेला आहे आणि सर्व मान्यवर आणि पुरस्कारांचे मी पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. आरोग्य विद्या प्रसारक मंडळ पुणे ही संस्था आम्ही सगळे मिळून 2022 साली स्थापन केलेली आहे. या संस्थेमार्फत आम्ही विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम घेतच असतो आणि विद्यार्थ्यांचा आपण विविध क्षेत्रामध्ये त्यांना वाव मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. विद्यार्थ्यांना मला आव्हान आहे की त्यांनी पण सामाजिक काम करून विविध क्षेत्रामध्ये समाजाची सेवा करावी आणि आपल्या संस्थेचं नाव नोंदणी करावं. धन्यवाद.